गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रदर्शन घडविणारी सोनांबेची भैरवनाथ यात्रा सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठी यात्रा असा नावलौकिक असणारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनलेली आहे। येथील मुस्लिम कुटुंबियांना देवाचा मांडव टाकण्याचा मान गेल्या कित्येक वर्षांपासून असून मुस्लिम बांधव ही परंपरा मोठ्या उत्साहाने पार पाडतात। याही वर्षीही नाशिक येथून पवित्र गोदावरीचे पाणी अनवाणी पायाने चालत कावडी धारकांनी आणले। या पवित्र कावडींची मिरवणूक सकाळी गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाली। तत्पूर्वी राजू पठाण, युनुस पठाण, अरबाज पठाण, इब्राहिम शेख, निसार पठाण या मुस्लिम बांधवांनी निंब व आंबा या वृक्षांच्या डहाळ्या वाजत गाजत आपल्या बैलगाडीतून नेऊन श्री भैरवनाथ महाराज यांचा मंडप सजवला। त्यानंतरच पवित्र कावड मिरवणूक काढण्यात आली। अनवाणी पायाने आलेल्या या कावडीधारकांचे सरपंच जनार्दन पवार, राजू पठाण, ग्रामपंचायत सदस्य शरद डगळे यांनी पाद प्रक्षालन केले। सोनांबे गावातील चाकरमाने, माहेरवाशिनी तसेच पाहुणे रावळे यात्रेला आवर्जून हजर असतात। सकाळच्या कावडी मिरवणुकीत सर्वांनी भाग घेतला व या पवित्र जलाने श्रींच्या मूर्तीचा अभिषेक केला। कावडीधारकांचे नृत्य व आनंद बघण्यासारखा होता। गावातील शूरवीर माजी सैनिक संघटनेच्या वतीने कावडी मिरवणुकीतील अबालवृद्धांना थंडगार मठ्ठा देण्यात आला। गावातील विकासात आपलाही वाटा असावा म्हणून यात्रेला गावी येणारे हे आजी माजी सैनिक दरवर्षी उपक्रम राबवतात। गावात वृक्षप्रेमी मंडळाने गाव व परिसरात 400 पेक्षा जास्त झाडे लावलीत। दररोज सकाळी वृक्षप्रेमी तासन 2 तास श्रमदान करतात। उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडे मरू नयेत म्हणून काळजी घेतात। या झाडांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून आजी माजी सैनिक संघटनेने ₹5000 एक देणगी वृक्षप्रेमी मंडळाकडे सुपूर्द केली आहे। गावातील हनुमान मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे। तिथेही आजी माजी सैनिकांनी ₹11,000 ची देणगी दिली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या यात्रेत भाविकांची तहान भागावी म्हणून आई भवानी माता महिला पतसंस्थेने पाणपोई उभारली आहे। यात्रेत उत्साह जाणवत असून यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक अप्पा भालेराव, सोनांबे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।